लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न। राजस्थान सारखे लाल दगडात होणार भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगरात। बातमी छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल 5 एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये निसर्गरम्य भव्य खाटू श्याम बाबा यांचे मंदिराचे भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सराला पेठ व परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर कोषाध्यक्ष अयोध्या यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला। संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। खाटू श्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आता राजस्थानमध्ये जाण्याची गरज नसून आता आपल्याला महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाणवाडी कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य असे मंदिराचे निर्माण होत आहे। तरी हे मंदिर पुढील 2.5 ते 3 वर्षांमध्ये पूर्ण होईल व महाराष्ट्रातील सर्व खाटू श्याम भाविकांना या मंदिराचे दर्शन मिळणार आहे। तब्बल 200 ट्रक लाल दगडांमध्ये हे मंदिर तयार होणार असून असे लाल दगड बाहेरील राज्यांमधून आता येण्यास सुरुवात होत आहे। या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटू श्याम बाबांचं एकमेव असं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना लाभणार आहे। छत्रपती संभाजीनगरात। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.